विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेईल अशी घोषणा विधान परिषदेत अजित पवारांनी केली। सरकार जुन्या पेन्शनबाबत सकारात्मकतेने पुढे जाते, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये। सरकार पेन्शनसाठी सकारात्मक असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। आणि कपिल पाटील आम्ही तुम्हाला सांगतो हे सरकार जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विधान भवनावर सरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतली। जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला। नागपूरमध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला चांगलाच राडा झाला। रोहित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विधान भवनावर धडक मोर्चा काढला, मात्र पोलिसांनी त्यापूर्वीच हा मोर्चा अडवला। मोर्चा अडवण्यासाठी बॅरिकेड्स टाकण्यात आले, मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। मी पवारांचा चेला आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर 2024 मध्ये भाजप आणि फडणवीस सत्तेत येत नाही ती माझी गॅरंटी आहे असंही संजय राऊतांनी म्हटलंय। नागपूरमध्ये रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला आणि त्यावेळी राऊत बोलत होते। आमदार अपात्रता सुनावणी सुरू असताना अचानक आदित्य ठाकरे तिथे पोहोचले। शिवसेनेच्या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना अचानक आदित्य ठाकरेंनी आमदारांची फौज घेऊन सुनावणीच्या ठिकाणी एंट्री केली। आदित्य यांच्यासोबत अनेक नेते उपस्थित होते। छगन भुजबळांच्या परदेशात जाण्याच्या मंजुरीला आव्हान देणारी याचिका ईडीकडून मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे। अचानक काय चमत्कार झाला हे जाणून घेण्यासाठी आता भुजबळांच्या घरी पेढे खायला जाणार आहोत आणि संसदेचं अधिवेशन झालं की प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार आहोत असे टोले उद्धव ठाकरेंनी मारले। आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत अजित पवार गटाची नवी भूमिका मांडल्याची माहिती अजित पवार गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। लोकसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी खराब कामगिरी असलेल्या खासदारांना डच्चू देण्यात यावा अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे। लवकरच महायुतीची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचं अजित पवार गटाच्या सूत्रांनी सांगितलं। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटलेत। या प्रकरणाच्या चौकशीमध्ये ज्याच्या विरोधात पुरावे सापडतील त्या अधिकाऱ्याला थेट बडतर्फ करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। मात्र या प्रकरणात ललित पाटीलची नार्को टेस्ट करण्याची मागणी ठाकरे गटानं केली। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिलाय। दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, त्यामुळे विषबाधा होते असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। दारू प्यायला मी नाही म्हणत नाही, मात्र तंबाखू आणि पुड्या खाणं बंद करा असं त्यांनी कार्यकर्त्यांना बजावलं। गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त रक्तदान करताना पंकजा मुंडे बोलत होत्या। लातूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडलाय। ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय आणि त्यांच्यासोबत जवळपास 170 पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केलाय। गेल्या महिन्यामध्ये त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यात आलं होतं, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती। भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। वसुंधरा राजेंनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला। भाजप आमदारांच्या आणि पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। भजनलाल शर्मा हे सांगनेरचे आमदार आहेत आणि विशेष म्हणजे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी आता सेवानिवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं आता त्यांच्या जागी शुक्रे यांना नेमण्यात आले। सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा आता जाहीर करण्यात आल्यात। 15 फेब्रुवारी 2024 पासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे आणि या परीक्षेचे वेळापत्रक सीबीएसईकडून अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले। राज्यातील उच्च शिक्षणामध्ये सुधारणा करणं, प्राध्यापकांची पदं भरणं, निधी जमवणं यावर लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलंय। अनेक विद्यापीठांमध्ये फक्त 50% प्राध्यापक कार्यरत आहेत। विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्राध्यापकांची संख्या वाढवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले। राजभवन इथं विकसित भारत 2047 या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते।
सारथी सामायिक पात्रता परीक्षेच्या अनेक विद्यार्थी आता अडचणीत सापडले। सारथीची परीक्षा ही 17 डिसेंबरला होणार आहे आणि त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची क गटाची परीक्षा होणार आहे। त्यामुळे सारथीची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होती। दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यानं गोंधळ उडत आहे। IVF उपचार पद्धतीच्या खर्चासाठी आता सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे। अपत्य प्राप्तीसाठीचे IVF किंवा सरोगसी हे उपचार खर्चिक आहेत आणि त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागानं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे। एसटी विभागात आगामी काळात नवीन बसेस दाखल होणार आहेत। एकूण 8,645 बस उपलब्ध होणार आहेत। भाडे तत्वावर इलेक्ट्रिकल बसेस 5,150 तर साध्या बसेस 1,295 उपलब्ध होणार आहेत। स्वमालकीच्या साध्या बस 2,200 इतक्या असतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली। पिंपरी चिंचवडमध्ये लवकरच वन हॉस्पिटल सुरू होणार आहे। यासाठी जवळपास 7 पर्यायांवर विचार सुरू आहेत। काही दिवसांपासून तळवडे भागामध्ये स्पार्कलिंग कॅन्डल कारखान्यात लागलेल्या आगीत 9 कामगारांचा मृत्यू झाला होता। 6 जण जखमी झाले होते आणि त्यानंतर शहरात वन हॉस्पिटल नसल्यानं जखमींना ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं। कल्याणमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। एका दिवसामध्ये कारवाई करत तब्बल 15,77,000 रुपयांची वसुली करण्यात आली। यामध्ये 1,225 वाहन चालकांनी न्यायालयामध्ये उपस्थित राहून 1,000 रुपयांचा दंड भरला। तुळजाभवानीच्या गहाळ दागिन्यांप्रकरणात अखेर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत। झी 24 तासनं केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोनं चांदीचे अलंकार गहाळ झाल्याचा अहवाल मोजदाद समितीनं काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता। हुतात्मा बाबू गेणू यांचा पुण्यतिथी सोहळा त्यांच्या जन्मगावी आंबेगाव तालुक्यातल्या महाळुंगी पडवळ इथं संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी क्रांतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं। शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। सांगलीच्या जत तालुक्यातल्या गुड्डापूरमध्ये धानम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली। कार्तिकी मध्य अमावस्येला भरणारी ही यात्रा 3 दिवस चालणार आहे। महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असल्यानं लाखो भाविक यात्रेसाठी गुड्डापूरमध्ये दाखल झाले। मुंबईमधल्या गोरेगाव इथे महानंदा दूध डेअरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 6 महिने पगार न दिल्यानं कर्मचारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। राज्य शासनाला वारंवार पत्र व्यवहार करूनही 530 कामगारांना पगार दिला नाहीये। त्यामुळे जोपर्यंत थकीत पगार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला। कोस्टल रोड संबंधित महत्त्वाची बैठक विराच्या अर्नाळा मच्छीमार संघटनेच्या सभागृहात पार पडली। कोस्टल रोडमुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल असं मच्छीमार बांधवांचं म्हणणं आहे आणि या कोस्टल रोडमुळे स्थानिकांच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो या सर्व गोष्टी MMRDAच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या। नाशिकच्या मालेगावमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवत आमरण उपोषण सुरू केले। माहिती अधिकारामध्ये विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते। याबद्दल पत्र व्यवहार करूनही कारवाई होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आले। वारंवार विविध कारणांमुळे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर शहर बंद पुकारलं जातोय। त्यामुळे इथले व्यापारी आता वैतागलेत। व्यापाऱ्यांची गळचेपी आणि नुकसान थांबवण्यासाठी यापुढे इंदापूर बंद पुकारू नये अशी भूमिका इंदापूर शहर व्यापारी असोसिएशनने घेतली आहे। व्यापाऱ्यांनी शहरामधून मोर्चा काढला आणि या संदर्भातले निवेदन इंदापूर तहसीलदारांना दिले। अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये तालुका सहकारी सूतगिरणीच्या कामगारांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। 2010 साली सूतगिरणी बंद पडली। अजूनही कामगारांना थकीत वेतन दिलेलं नाहीये आणि त्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढून कामगारांनी आंदोलन केलं। चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवतीमध्ये मूलभूत मागण्यांसाठी स्थानिकांचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। यामध्ये सर्वच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे। मात्र तरीही उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे।
शिर्डी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेससह पुरोगामी संघटना आक्रमक झाल्यात। शिर्डीच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलन सुरू केलंय आणि दुधाला हमीभाव मिळावा, कांद्याची निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवरची बंदी त्वरित उठवावी, अवकाळी नुकसान द्यावं या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। पुण्यातल्या पर्वती ब्लॉक काँग्रेस कमिटीनं कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढला। सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था आहे, तुटलेले दरवाजे, घाणीचं साम्राज्य, रस्त्यावरचे खड्डे अशा अनेक समस्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। पुण्यामध्ये विकास कामांसाठी कात्रज कोंढवा रस्त्यावर अनोखं आंदोलन करण्यात आलं। कात्रज विकास आघाडीनं लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचे बॅनर्स लावत हे आंदोलन केलं। उपोषणाचा इशारा दिला तर खासदार सुप्रिया सुळेंसह सर्व लोकप्रतिनिधींचे फोटो या बॅनरवर आश्वासनांसह लावण्यात आले। भाजपच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत दूध संघाविरोधात आंदोलन केलं। सरकारनं दुधाला 34 रुपये दर जाहीर केलेला असताना दूध संघांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून महायुती सरकारची बदनामी थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या टोकावच्या जिरती तालुका स्थानापासून नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर बैलगाडी मोर्चा धडकणारे बीआरएस शाखा चंद्रपूरच्या वतीनं शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। राहाता तालुक्यातल्या निर्मळ पिंपरी गावामध्ये 2 कुटुंबांवर जमावानं हल्ला केला, मात्र अजूनही आरोपी मोकाट फिरतायत, त्यामुळे दलित संघटना आक्रमक झाल्यात। दलित संघटनेनं बाभेश्वरमध्ये रास्ता रोको करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली। साताऱ्यामध्ये महाबळेश्वर शहरामध्ये धनगर समाजानं तहसील कार्यालयावर मोर्चा नेला। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पिवळ्या टोप्या, पिवळे झेंडे हातात घेऊन धनगर समाज रस्त्यावर उतरला। नांदेडमध्ये जरांगेंच्या सभा नियोजनासाठी जात असताना अपघाती मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदत जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांकडून 6,75,000ची मदत देण्यात आली आहे। मनोज जरांगेंकडून मदतीचं आवाहन करण्यात आले होते। अलिबागच्या ओसरमध्ये गेल प्रकल्पाच्या गेटवर काम बंद आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि कंपनीत येणाऱ्या कामगारांची अडवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी कंपनीच्या गेटसमोर काम बंद आंदोलन सुरू आहे। कोकण रेल्वे मार्गावर इंदापूरमध्ये प्रवाशांना जीवघेणी कसरत करावी लागते। तिकीट घर चुकीच्या दिशेने असल्यानं प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावा लागतो, त्यामुळे इंदापूर रेल्वे स्टेशनवर ब्रिज बांधण्याची मागणी प्रवाशांनी केली। एकरूप उपसा सिंचन योजनेद्वारे उजनी धरणाचं पाणी अखेर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दरगनहळीपर्यंत पोहोचलंय आणि या पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू होतं। अखेर पाणी पोहोचल्यानंतर परिसरातल्या शेतकऱ्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला आणि पाण्यामुळे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या अनेक गावांना दिलासा मिळालाय। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नगरपालिकेकडून 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, ते पाणी गढूळ असल्याचा दावा नागरिकांनी केलाय। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पालिका प्रशासनाचा निषेध करत खंडानाद आंदोलन केलं। केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सरकारला धारेवर धरले। कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची हेळसांड होतीये। सरकार फक्त घोषणा करते, घोषणा करण्याआधी सरकारनं मदत द्यायला हवी। मतदानापूर्वी घोषणा का करता असा सवाल अण्णांनी सरकारला विचारलाय। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात राहुरीमध्ये शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग रोखून धरला। यावेळी आंदोलकांनी इथेनॉलवरची बंदी मागे घ्या, दुधाला योग्य तो भाव द्या अशी मागणी केली। वाशीमध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे। अवकाळीमुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले।
स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर सांगलीमध्ये दालमिया शुगरकडूनही एफआरपी जाहीर करण्यात आली आहे। अनेक कारखान्यांनी अजूनही एफआरपी जाहीर केलेली नाही, त्यामुळे स्वाभिमानीकडून त्या कारखान्यांवर धडक दिली जाते। दालमिया शुगरच्या निनाई कारखान्यानं आता एफआरपी जाहीर केल्यानं तिथलं आंदोलन मागे घेण्यात आलं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगावमध्ये स्वतःचे अवयव विकायला काढणाऱ्या शेतकऱ्यांचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीनंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं। अन्नत्याग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढू असा इशारा तुपकरांनी दिला। सोलापूरमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयामध्ये कोंडून घेत आंदोलन केलं। दुधाला प्रति लिटर 34 रुपये दर देण्याऐवजी दूध संघ 24 ते 27 रुपये दर देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नंदुरबारच्या शहादा शहरातल्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये बिबट्या घुसल्याची घटना घडली। 4 तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। वन विभागाकडून नागरिकांना रुग्णालयापासून दूर करत मोठी कसरत करून या बिबट्याला पकडण्यात आलं। रायगडच्या डोलवे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये अखेर वडखळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामसेवकासह आजी माजी सरपंचावर आर्थिक फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला। गटविकास अधिकारी कारवाईमध्ये टाळाटाळ करत होते। अखेर हायकोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आला। जीएसटी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानंच कोट्यवधी रुपयांची कर चोरीची घटना बुलढाण्यामध्ये उघड झाली। वस्तू व सेवा कर विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं डाळ व्यापाऱ्यांद्वारे तब्बल 1.5 लाख कोटी रुपयांची शासन कर चोरी करण्यात आली। नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं या प्रकरणात 12 आठवड्यात कारवाईचे आदेश दिले। नवी मुंबईतल्या ट्रान्स हार्बर मार्गावर ट्रेनमधून महिलांच्या मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपी घणसोलीमध्ये महिलांच्या डब्यात चढून हातातले मोबाईल खेचून पळायचा। दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून आणखी 2 गुन्हे उघडकीला आणले। पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीनं पतीला विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाल्यानं पतीची थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली। 8ही मुली झाल्यानं पती सातत्यानं पत्नीला त्रास देत होता। त्याची दुसरं लग्न करणार असल्याचा सुगावा लागताच पत्नीनं हे पाऊल उचललं। या प्रकरणात पत्नीसह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अमेरिकेच्या टेनेसी भागामध्ये चक्रीवादळ आलंय। या वादळामुळे विजेच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झालाय आणि त्यानंतर सबस्टेशनला आग लागली। आतापर्यंत या वादळानं 6 जणांचा बळी घेतला तर अनेक नागरिक जखमी झालेत। हमास इस्रायल युद्ध रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मतदान झाले। या बैठकीमध्ये भारतासह 153 देशांनी युद्धविरामाच्या बाजूने मतदान केलं, तर इस्रायल, अमेरिकेसह 23 देशांनी युद्धविरामाविरोधात मतदान केलं। गुगलनं नुकतीच वेगवेगळ्या विभागातल्या टॉप सर्च 2023ची यादी जाहीर केली। 2023 वर्षामध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला सिनेमा शाहरुख खानचा जवान ठरलाय। जवान हा सिनेमा गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला। अभिनेत्री कियारा अडवाणी टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटी ठरली आहे। या वर्षामध्ये कियारा अडवाणीला सर्वाधिक सर्च केलं गेलं। कियारानं प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, कॅटरीना कैफ या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं। भंडाऱ्याची उधळण म्हणजे